नागपूरच्या नवीन कामठी परिसरातील उनगाव ते सोनेगाव भागात कन्हान नदीपात्रातून सुरू वाळू तस्करीवर पोलिसांनी धाड घातली। या कारवाईत एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कन्हान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती नवीन कामठी पोलीस ठाण्यातील रात्रपाळीतील चमूला मिळाली। पोलिसांनी या आधारे परिसरात धाड घातली। यावेळी 3 ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्याचं काम सुरू होतं। पोलीस आल्याचं दिसतात 2 ट्रॅक्टरचे चालक आणि त्यांचे साथीदार पसार झाले। दरम्यान त्यातील एका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या कारवाईत वाळूसह 3 ट्रॅक्टर असा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आमचे बीट मार्शल क्रमांक 4 एनपीसी अनुप आढाव व पीसी सूरज आंबुलकर यांना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की उनगाव नजीकच्या कन्हान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत आहे व वाहतूक होत आहे, असे त्यांनी आम्हाला माहिती दिल्यावरून आम्ही पोस्ट स्टाफसह तातडीने घटनास्थळी रवाना झालो व पंचासमक्ष तिथे पाहणी केली असता 3 ट्रॅक्टर आम्हाला रेती भरून वाहतूक करताना दिसून आले। सदरचा मुद्देमाल हा आरोपी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता अवैधरित्या वाहतूक करून येताना मिळून आल्याने रितसर पंचनामा करून पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल ताब्यात घेतला। वरिष्ठांना घटनेबाबत माहिती देण्यात आली व ताब्यात घेण्यात आलेला इसम व इतर जप्त मुद्देमाल एकूण जप्त मुद्देमाल 3 ट्रॅक्टर ट्रॉली व त्यातील मुद्देमालासह एकूण 16,34,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी रितसर पंचनामा कारवाईप्रमाणे जप्त केला आहे।